झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्योती कुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या 2 आरोपींची फाशी हायकोर्टानं कायम ठेवली आहे। या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय। बलात्कार आणि खून प्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती। या विरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती। मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या ज्योती कुमारी चौधरी या 25 वर्षांच्या तरुणीवर 1 नोव्हेंबर 2007 ला बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती। नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री 10च्या सुमारास कॅबमध्ये बसली होती। मात्र कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडेनं ज्योती कुमारीला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली। या प्रकरणी आता या दोघांच्याही फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्य आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, काय म्हटलं नेमकं कोर्टानं फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे? कोर्टाने सांगितलेले की हा जो गुन्हा घडण्यात आलेला होता, जितक्या क्रूरतेने या मुली बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही पस्तावा नव्हता, हा एक प्री प्लॅन्ड रेप आणि मर्डर या दोन्ही आरोपीने केलेला होता आणि यांना कडक शिक्षा दिल्यामुळे समाज एक कडक मेसेज जाणार आणि या ज्या गोष्टी सांगत हायकोर्टाने आज दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर कन्फर्मेशन दिलेलं आहे। खूप मोठं जजमेंट आपण म्हणू शकतो या संपूर्ण प्रकरणात। अशा घटना घडणार नाहीत दिनेश, नक्कीच आपण अधिक चर्चा करणार आहोत। मात्र पुण्याहून आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत। अरुण, ही फाशीची शिक्षा या दोघांची कायम ठेवण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे आणि यामुळे एक आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल। नक्कीच, म्हणजे जसं आपण आता म्हटलं की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला होता। ज्योती कुमारी चौधरी नावाची ही तरुणी आपल्या ऑफिसला जायला निघते, तिला घ्यायला कॅब येते आणि त्या कॅब चालकाने तिच्यावरती बलात्कार करणे, त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीनं आणि त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून करणे, अशा स्वरूपाची ही घटना घडली होती। आणि केवळ पुणेच नाही तर संबंध देशामध्ये अशा पद्धतीनं महिलांच्या सुरक्षिततेसमोर आणि खास करून कंपनीचे कर्मचारी किंवा ज्या ठिकाणी काम करतात तिथल्याच ओळखीच्या लोकांकडनं असं कृत्य केलं जाणं, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यामुळेच हा निकाल आज महत्वाचा आहे। पुणे सत्र न्यायालयाने देखील अशा स्वरूपाचा निकाल दिला होता, त्यांना फाशी ही सुनावलेली होती आणि पुन्हा आज उच्च न्यायालयात देखील त्याच तो जो निकाल होता, ती फाशी शिक्षा जी आहे ती उच्च न्यायालयाने देखील कायम ठेवलेली आहे। अरुण, आपण अधिक चर्चा करणार, मात्र त्यापूर्वी सरकारी वकील उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। निकम सर, काय सांगाल? अत्यंत महत्वाचा निर्णय होता, या निर्णयामुळे अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल। आजचा हा निकाल अत्यंत महत्वपूर्ण व ऐतिहासिक असा आहे। हा खटला पुणेचा प्रत्यक्षदर्शी पुरावा आमच्याजवळ नव्हता, फक्त परिस्थितीजन्य पुरावा होता आणि याच्यामध्ये आरोपींनी जो वकील नेमला होता हा देखील एक तोतया वकील निघाला। आमचा तपास अधिकारीची उलट तपासणी देखील या तोतया वकिलाने घेतली आणि शेवटी आमच्या नजरेस लक्षात आलं की हा वकील खोटा वकील आहे। त्याचं वकीलपत्र, त्याचं वकील परीक्षा पास झालेलं नव्हता। आरोपीला दुसरा वकील देण्यात आला आणि मग पुन्हा आम्हाला साक्षीदारांची उलट तपासणी घ्यावं लागली। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना देखील आम्ही हा परिस्थितीजन्य पुरावा हा खटला साबित केलेला आहे। असं इंग्रजीमध्ये म्हणतात की मॅन मे टेल लाय बट सर्कमस्टन्सेस डू नॉट, म्हणजे मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु परिस्थिती खोटं बोलू शकत नाही आणि याची प्रचिती आम्हाला या खटल्यामध्ये आली। आम्ही नुसता दोघा आरोपींनी बलात्कार केला एवढंच साबित केलं नाही, तर या दोघा आरोपी देखील यांनी एक कट रचून या ज्योती कुमारीचा मर्डर केला आणि ती अतिशय क्रूर पद्धतीने, म्हणजे तिच्या हाताच्या दोघी नसा कापून टाकल्या, नंतर तिच्या गळ्याला ओढणीने तिला गळा आवळला आणि एवढंच कमी पडलं काय म्हणून शेजारचा मोठा दगड तिच्या डोक्यावर आपटून तिचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला। अशी अतिशय थंड पद्धतीने, अतिशय थंड डोक्याने आणि क्रूर पद्धतीने यांनी आरोपींनी या ज्योती कुमारीचा खून केल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा आज उच्च न्यायालयाने कायम केली। हा निकाल अत्यंत स्तुत्य आहे, मी त्याचं आनंदाने स्वागत करतो। अगदी खरंय। त्याचबरोबर निकम सर, आपण बघितलं तर अत्यंत महत्वाचा असा आहे, कारण यापुढे समाजामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठीही हा निर्णय महत्वाचा मानला जाईल। निश्चितपणे हा निकाल एक लक्षणीय निकाल एवढ्याच करता ठरणार आहे की ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्यांच्यावर कोणाचा अंकुश चालत नाही, अशा प्रायव्हेट कंपनी लेडीज एम्प्लॉईजना रात्रीच्या वेळेला त्यांच्या कंपनीच्या गाड्या घेऊन बोलवतात, त्यांच्या सुरक्षितेची योग्य ती काळजी घेत नाही, अशा सगळ्या कंपनींच्या डोळ्यात तेल घालणारा हा निकाल आहे। कारण आता उच्च न्यायालयाने मतच असं प्रदर्शित केलंय की या कंपन्यांची जबाबदारी आहे
नुसती पोलिसांची किंवा इतरांची जबाबदारी नसून ही त्यांची देखील जबाबदारी असल्यामुळे त्याच्यामुळे हा निकाल एक त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल. अगदी खरं आहे. धन्यवाद निकम सर आमच्याशी बोलात त्याबद्दल. उज्ज्वल निकम सरकारी वकील आपल्यासोबत होते. अत्यंत स्तुत्य निकाल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सरकारी माफ करा ज्या खासगी कंपन्या आहेत त्यांच्यावरती कोणाचा अंकुश नसतो. मुख्यतः याच कंपन्यांमध्ये नाईट शिफ्टला या महिला काम करत असतात आणि अशा वेळेला या सगळ्या खासगी कंपन्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा निर्णय ठरणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.